To be or not to be, that is the question. जगावं का मरावं एकच सवाल आहे त्या दुनियेच्या उकिरड्यावर. जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावे द्यायचं लक्तर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळाच्या डोहामध्ये. आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं, माझा तुझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंक मारावा की त्यानंतर येणारा निद्रा नसावा जागृतीचा किरणाला कधीही. पण त्या निद्रेलाही जर कधी स्वप्न पडू लागले तर इथेच मेघ आहे नव्या स्वप्नांच्या प्रदेशात. नव्या स्वप्नांच्या प्रदेशात धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो त्यांचं जुनं जागेपण. निर्जीव प्रेतावर होणारे अभिमानाला बलात्कार आम्ही सहन करतो. हे देवा परमेश्वरा, तू इतका निष्ठुर का झालास की ज्यांनी आम्हाला जन्माला घातलं तर तूही आम्हाला विसरलास, आणि ज्यांना आम्ही जन्माला घातलं तर तूही आम्हाला विसरतोस. तेव्हा हे परमेश्वरा करुणा करा. आम्ही कुणाचं पायावर डोकं आदळायचं रे, कुणाचं पायावर डोकं आदळायचं, कुणाचं पायावर डोकं आदळायचं. दूर व्हा, आम्ही म्हणतो दूर व्हा. तुमच्या प्रार्थना निरर्थक आहेत. दया दाखवा तर ज्युलियट सीझर कुणाची प्रार्थना करीत नाही, आणि प्रार्थना करा तर कुणावर दया दाखवत नाही. सीझर अटल आहे उत्तरेच्या नक्षत्राप्रमाणे, त्याच्या अचलतेपणाला तारांगणात तोड नाही. जो आपल्या जागी ठाम आहे तो मी आहे. मी आहे ज्युलियट सीझर, मी आहे अथल्लो, मी आहे सुधाकर आणि गणपतराव, आणि मी आहे गणपतराव रामचंद्र बेलवरकर, नटसम्राट. ते पा मारेकरी येतात. ते पा वाचवा मला, वाचवा. ते पा मारेकरी येतात मला मारायला. सीझर, तूही मला दगा दिलास रे. मग तूही मर. कळालं काय रे? असं असतं नाटक.